आरएमसी ग्रुप ऑफ कंपनीज ही महाराष्ट्रातील आणि गोव्यातील एफएमसीजी मायक्रो मार्केटिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. 2004 मध्ये संजय कुमार सिन्हा यांनी केवळ 3 सहकाऱ्यांना एकत्रित घेऊन या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी आता जवळपास 300 लोकांना रोजगार देणारी एक यशस्वी संघटना बनली आहे. कंपनीचे सध्या महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यात विस्तारीकरण सुरू आहे. आरएमसी ग्रुप ऑफ कंपनीज खाद्यतेल, शीतपेये, इतर खाद्यपदार्थ जसे की चिप्स वगैरे यांचे मार्केटिंग करते. यामध्ये कीर्ती गोल्ड ऑइल, पेपर बोट ज्यूस, प्रताप स्नॅक्स लिमिटेड, इंदोर या कंपनीचे चिप्स व इतर नमकीन यांचे यशस्वी मार्केटिंग केले आहे. आज रोजी कंपनीने सुपर स्टॉकिस्ट, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांसह 1500हून अधिक संस्थांचे विस्तृत वितरण जाळं निर्माण केलं आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमात कर्मचारी, ग्राहक आणि चॅनल भागीदार एकत्र आले होते. कार्यक्रमादरम्यान कंपनीच्या नेतृत्वाने व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी रिषभ सिन्हा आणि खाद्य विभाग प्रमुख प्रीती कोकिरकर यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. त्यांनी Q1 लक्ष्यांचे पुनर्लोकन केले आणि प्रत्येक विभागासाठी महत्वाकांक्षी वार्षिक उद्दिष्टे ठरवून दिली. और इस 20 साल की जर्नी में हम 3 आदमी से 300 आदमी की कंपनी बनाए. 3 लाख की कंपनी थी हमारी, आज वो 300 करोड़ की कंपनी है. ये हमारी जर्नी है और जैसा कि हमारे सहपाठियों ने बताया, हमारा टारगेट 1000 करोड़ का है जो हम बहुत जल्दी पहुंचेंगे. बात करोड़ों की नहीं है, बात सिर्फ एक ही है कि हम सक्सेस कैसे पाते हैं. ऋषि मार्केटिंग ने सबसे पहला कीर्ति गोल्ड ब्रांड बनाया जो आज इंडिया का 6 नंबर का ब्रांड है. उसके बाद हम लोगों ने येलो डायमंड बनाया जो आज इंडिया में पब्लिक लिमिटेड कंपनी है जिसकी शेयर वैल्यू 1000 रुपये है. वैसे ही हम लोग पेपर बोट का काम करते हैं, हेल एनर्जी ड्रिंक का काम करते हैं. ऐसे बहुत सारे प्रोडक्ट्स हैं जिसको हम लोगों ने बहुत अच्छी ऊंचाइयों तक पहुंचाई है. जैसा ईश्वर ने बताया या जैसे हमारे नीलेश खटाटे ने बताया, हम अब सर्विस क्लास से आए हैं तो हमारे को जो भी हमारे को मालूम है कि सैलरी क्या चीज़ होती है या इकोनॉमिक आर्थिक परिस्थिति हम लोगों की भी बहुत ख़राब थी. इसके लिए हम लोगों ने जितने भी हमारे जो आर्थिक लोगों से जिनकी भी कोई समाज में जिसमें ज़रूरत पड़ती है, हमारा एक विंग है जिसको ईश्वर संभालता है. हम कभी भी किसी को भी इकोनॉमिकली हेल्प की ज़रूरत पड़ती है वो हेल्प करते हैं. वो विंग में हम लोगों ने 2007 में एक महात्मा फुले करके स्कूल है पंचगनी में जहाँ गरीब बच्चों को पढ़ाया जाता है. वहाँ पे हम लोगों ने 300 बच्चों का 2007 से वो स्कूल हम चलाते हैं. बच्चों का साल भर का पढ़ाई लिखाई, कपड़े लत्ते, जितने भी जो चीज़ की ज़रूरत होती है उसे करते हैं. ऐसे जितने भी कार्यक्रम हम कर सकते हैं, जिसमें भी हम सक्षम हैं, वो सारे कार्यक्रम हम करते हैं. आरएमसी 2025 में जैसे मेरे बेटे ने बताया, हमारा टारगेट है 2025 में हम अपनी कंपनी को एक पब्लिक लिमिटेड कंपनी की तरफ अग्रसर करें. और जब हमारा बेटा ये कमान संभालेगा तो एक पब्लिक लिमिटेड कंपनी जिसमें सारे डायरेक्टर्स हमारे कंपनी के ही मोस्टली लोग होंगे जिन्होंने पूरी ज़िंदगी हमारे को दी है. आमची कंपनी कीर्ती ग्रुप ही लातूरमध्ये स्थापित आहे. 40 वर्षापासून आम्ही ऑइल इंडस्ट्रीमध्ये आहोत आणि मार्केटिंगमध्ये सिन्हा साहेब, आरएमसी ऋषी मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत आमचे आज 20 वर्षची पूर्ण सक्सेसफुल पार्टनरशिप चालू आहे आणि आज त्यांचा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त मी सिन्हा सर यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या फ्युचरसाठी त्यांना बेस्ट विशेस देतो. पूर्ण ऋषी मार्केटिंगची टीम आणि रिषभ सर ह्या जे युवा नेतृत्व आहेत ऋषी मार्केटिंगचे, त्यांना मी शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये अजून प्रगती करून मोठे लक्ष्य अचीव करावं ही आमची अपेक्षा. कीर्ती ग्रुपतर्फे सिन्हा सरांना लाख लाख धन्यवाद. 5 साल का मेरा एक्सपीरियंस काफ़ी वाइड रहा है. मतलब मैं एज एन ऑर्गेनाइजेशन हम लोग के पास स्नैक्स, बेवरेजेस और एडिबल ऑयल्स तीनों का ही एक्सपोजर मिलता है. एंड यही एक्सपोजर लेके फिर 5 साल बाद मैंने MBA कंप्लीट किया ISB हैदराबाद से. 1 साल के कोर्स के बाद मैं वापस से जुड़ा हूँ RMC में. एंड हम लोग का जो स्ट्रेंथ है वो हमारे डिस्ट्रीब्यूशन चैनल है. ऑलमोस्ट 1000 डिस्ट्रीब्यूटर को हम लोग मंथली बिल करते हैं. एंड हमारा एम है कि हम लोग इसी स्ट्रक्चर को और ग्रो करते रहे एंड एज अ कंपनी न्यू माइलस्टोन्स हासिल करते रहे. हम लोग अभी 300 करोड़ की कंपनी है जैसे बोला, बट हम लोग 500 और 1000 करोड़ का एम लेके चल रहे हैं एंड उस डायरेक्शन में हम लोग स्टेप्स ले रहे हैं. कीर्ती गोल्ड, कीर्ती ॲग्रोवेट लिमिटेड लातूरचे सर्वासर्वे आनंदजी भुतडा यांनी प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीचे नियोजनबद्ध आखणी केली. या कार्यक्रमात कंपनीने आपल्या विक्री संघासाठी कौन बनेगा बाहुबली
ही स्पर्धा जाहीर केली, ज्यात विशेष ऑफर आणि प्रोत्साहन योजनांचा समावेश होता. या कार्यक्रमात संजय कुमार सिन्हा, रिषभ सिन्हा, प्रीती राजेश कोकिरकर, पारस छाजेड, निहार राजन झा, प्रवीण कुमार, जीवन झेंडे, सीए सुरेंद्र शर्मा, सीए निलेश गुलाबराव खटाटे यांनी मोलाचा सहभाग नोंदवत हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए निलेश खटाटे यांनी केले. त्यांनी एक खूप मोठा जनसमुदाय एकत्र जोडत गेलेले. तर आज त्यांच्याकडे 1500+ डिस्ट्रीब्युटर आणि त्यांच्या खाली असणारे 30,000च्या पेक्षा जास्त रिटेल काउंटर्स त्यांच्या संपर्कात आहे. हे कंपनी चालवत असताना त्यांनी तसं एक माणसं जोडत गेली. ती आज त्यांची संख्या एक 400 कुटुंबाची माणसं त्यांच्याशी जोडले गेलेली आहेत. हेच करत असताना त्यांनी कीर्ती गोल्डसारखा एक एडिबल ऑइलमधला अग्रगण्य ब्रँड की जो आज पुण्यामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, त्याचं पहिल्या पाऊचची सुरुवात त्यांनी केली होती 2004 पासून. तेव्हापासूनचं आम्ही साक्षीदार आहोत. त्यापासून ते बघतोय त्यांनी केलेली, त्यांच्या टीमनी केलेली मेहनत. त्यामुळे आज बरेचसे ब्रँड्स त्यांच्याकडे येतात की जे म्हणतात की आमचे मार्केटिंग राईट्स घेऊन आमच्या ब्रँडला त्या उंचीपर्यंत नेण्यामध्ये आमच्या बरोबर राहा. त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये माझ्यासमोर कुठलाही व्यक्ती मदत घेऊन येतो, तर माझा मदतीचा हात पुढे करणार एकमेव व्यक्ती म्हणजे सिन्हा साहेब आहेत, RMC परिवार आहेत. मागील कोरोना काळामध्ये दोन्ही लॉकडाऊनमध्ये आम्ही गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप असेल, कपडे वाटप असेल, अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप करणं असेल, अशा बरेच उपक्रम आम्ही कोरोना काळामध्ये मागील 2 वर्षांपासून आम्ही केलेले आहेत. अंध मुलांसाठी आम्ही 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला नेहमी आम्ही त्यांना चष्मा वाटप, काठी वाटप असे कार्यक्रम आम्ही करत असतो. या स्तुत्य उपक्रमामध्ये प्राधान्याने मला RMC परिवार माझ्या सामाजिक कार्यक्रमाला खूप मदत करतं. आणि विशेष म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला सर किंवा RMC परिवार असं पुढे येत नाहीत, फक्त पाठीमागूनच ते हात देतात आणि स्वतःचं नाव कुठंच करत नाहीत. हा त्यांचा फार मोठेपणा आहे. आणि असंच सामाजिक स्तुत्य उपक्रमामध्ये त्यांनी सतत आमच्यासोबत राहून भविष्यात मोठ्यात मोठे आम्ही सामाजिक उपक्रम करण्याचा आमचा मानस आहे. थोड्याच काळामध्ये आम्ही आमच्या स्वतःची NGO पण आम्ही सुरुवात करतो आहे. त्या उपक्रमातून आम्ही अनाथ मुलांसाठी आणि बेरोजगार महिला आहेत त्यांना काही चांगले उपक्रम त्यांना राबवण्यासाठी आम्ही मदत आणि करणार आहोत, आम्ही पुढाकार घेणार आहोत.